सन्माननीय रोहनदादा भोईर यांना मी विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते प्लेयर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच, अतिशय चांगला खेळ ज्याच्या बॅट मधून अगदी खोऱ्यानं धावा आपण पाहिल्या. रोहित जयस्वाल तिथे आहेत. गुड लक या नावाने एक त्यांना वेगळी प्रसिद्धी आहे. ते देखील आहेत. अफ्ताब आफन देखील यायचे पाचच्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचे हिरो. अतिशय चांगला खेळ त्याचा देखील आपण पाहिला. आणि त्यानंतर पंच आपण लेट्स प्ले सामना चालू करायचे. वेलकम आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे, खेळाडूंचे, पाहुण्यांचे पुन्हा एकदा आपण सहर्ष स्वागत करतोय. पिवळमय वातावरण अर्थातच काय बहुजन विकास आघाडी पुरस्कृत ही स्पर्धा आज थाटामाटात उत्साहात एकग्या वेगळ्या जल्लोषामध्ये डोंगरपाडा नगरीमध्ये खऱ्या अर्थानं जणू काही क्रिकेटचं वातावरण आहे. क्रिकेटची जणू काही जत्रा आहे की काय, आणि त्या प्रकारचं हे वातावरण आहे. धाब्यांचा श्रीगणेश केला जातोय. दोन सलामीवर बॅटर, एकीकडे करण पाटील आणि त्यांच्या सोबतीनं गौतम पाटील आहे. सलमान गोलंदाजी मार्कवर. पहिल्या दोन चेंडूंचा खेळ, एक धाव धाफकावर येत असताना अफ्ताबचा पण खेळ आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय मुख्य स्क्रीनवर तो गौरव केला जातोय. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा आपण वळतोय. यावेळेला काय घडतंय मैदानामध्ये, गौतम पाटील आणि ज्याचा झेळ यावेळेला धरणीला दान केला जातोय. असा धरणीला ज्या वेळेला झेळ सुटतोय आणि त्या वेळेला आठवतंय ते कोलकाताचं ईडन गार्डनचं मैदान. अगदी 16 धावेंवर द हिटमॅन शर्मा, रोहित शर्मांचा ज्या वेळेला झेळ सुटला आणि त्यानंतर वन डे इंटरनॅशनल क्रिकेट मधील त्या 264 धावा देखील आठवतात. म्हणजे ज्या वेळेला फलंदाजांना संधी मिळते आणि त्यानंतर फलंदाज सातत्यानं ते रंग उधळत असताना क्रिकेटच्या मैदानात आपण पाहिल्यात. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना दोन बंधूंची जोडी आहे. दोन बंधू खऱ्या अर्थाने एक वेगळं वर्चस्व विरार क्रिकेट असोसिएशन वर आहे. करण पाटील, दोन पाटील बंधू, एकीकडे गौतम पाटील आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर धनू आपण अनेक जोड्या पाहिल्यात. डेव्हिड हस्सी बंधू असतील, पांड्या हस्सी असतील, त्यानंतर पठाण बंधू असतील, मोठमोठ्या बंधूंच्या जोडी आणि विरार क्रिकेट असोसिएशन वर ह्या दोन बंधूंची जोडी एक वेगळी धुमाकूळ घालते. आणि ती बंधूंची जोडी यावेळेला आतापर्यंत मैदानात. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या 5 मध्ये 4 धावा आतापर्यंत धाफकावर आहेत. सलमानच्या विपक्षामध्ये आता करण पाटील आहे. पहिल्या 5 मध्ये आतापर्यंत 4 धावा धाफकामध्ये. जेडीएसचा संघ आहे. जेडीएसनं आतापर्यंत प्रभावित करणार ते गोलंदाजी सलमानची आपण पाहिली. यावेळेला बॅकअप आहे. यस विवेक सर, पुन्हा एकदा चेक केला जाईल. बॉल ज्या वेळेला खेळपट्टीवर आदळला आणि त्यावेळेला पाय नक्की कुठे होता, ह्या सर्व गोष्टींचा विचार विनिमय केला जाईल. पंच आमच्या दिशेने येतात. टेक्निकल टीमची मदत घेतली जाते. जेन अर्थातच घरात नेटवर्क आणि घरात नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. अतिशय चांगला नीट आणि क्वालिटी दर्जेदार, दूध का दूध पाणी का पाणी असे हे नेटवर्क आपल्याला पाहायला मिळतंय. नवीन नक्कीच असाल तर प्रेक्षकांना, खेळाडूंना विनंती असेल ह्या चॅनलला देखील आपण सबस्क्राईब करा, जेणेकरून घर बसले आपण मॅचचा आनंद घेऊ शकतात. पंच आपल्यापर्यंत ती माहिती आता मैदानामध्ये जाऊन देतील. 5 मध्ये 4 आणि त्यानंतर येणारा तो नो, अर्थातच 1+1 2 धावा पुन्हा एकदा धाफकामध्ये येतात. 5 मध्ये आता 6 आहेत. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी असेल. सलमानकडून झालेली ती चुकी. अंडरआर्म क्रिकेट आहे आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये प्रत्येक गोष्ट आपल्याला सांभाळून, अंडरआर्म क्रिकेट आम्हाला आवडतंय. अंडरआर्म क्रिकेटचे आम्ही दिवाने आहोत. म्हणजे प्रत्येकाला येत्या आलेल्या क्रीडा प्रेक्षकांना, खेळाडूंना, अनेकांना टेन्शन असेल. कोणाला EMIचं टेन्शन, कोणाला नोकरीचं, कोणाला धंद्याचं, परंतु आम्हाला क्रिकेट पाहायचंय. ह्या खेळाचे आम्ही दिवाने आहोत आणि हाच तो खेळ आज मैदानामध्ये अक्षरशः संपूर्णतः प्रेक्षक, राजा, खेळाडूंना एक वेगळा वेड लावून ठेवतोय. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ फ्लाइंग स्टार्ट आहे. 10 धावा धाफकावर. ऐकूया डीजेला आणि त्यानंतर वळतोय पुन्हा एकदा धनंजय पाटील सरांच्या दिशेनं. थँक्यू. पंचाने सांगितलं दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्ले मैदानावरती घेण्यात आला. पॉवर प्ले मैदानावरती ऑन झाला. जसा मृदुजी मेहराने उल्लेख केला की मैदानावरती काही प्रेक्षक वर्गाला, काही घर बसल्या पाहता समोर आपली जी सोसायटी आहे तिथे आता काही जण गॅलरीमध्ये आला तर मॅचचा आनंद घेण्याचा प्रयत्न, त्यांनाही आवडलंय.
संपूर्ण स्पर्धा तेही एन्जॉय करतायत. आपलं रात्रीचं भोजन प्रत्येकानं कंप्लीट केलं आहे आणि बरोबर या मॅचचा आनंद घेत आहेत. कारण तिथून पाहण्याची जी संधी आहे ना, म्हणजे एखाद्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरती आपण ज्यावेळी जातो त्यावेळी ते वरून पाहण्याची मजा काही वेगळी असते. त्यामुळे आता 5व्या फ्लोअर, 4थ्या फ्लोअर, 3ऱ्या फ्लोअर तिथून पाहण्याची मजा काही वेगळी आहे. आणि ते देखील आपल्या घरातून पाहण्याची मजा ही तर काही वेगळी न्यारीच आहे. क्रिकेट जसं म्हटलं आपण की प्रत्येकाचा आज श्वास झालाय. क्रिकेट आज प्रत्येकाला आवडतं. सध्या इंडियन प्रीमियर लीग IPLचाही मात्र थरार सुरू झालाय कालपासून. त्यामुळे तो देखील आता 1-2 महिना मात्र तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. चर्चा त्याची होईल. सध्या चर्चा DCC डोंगरपाडा क्रिकेट क्लब आयोजित कैलासवासी शरद भंडारी चषक 2026 आणि हे आपल्या बिल्डिंग मधले रहिवासी आहेत. पाहते मस्त त्या मॅचचा आनंद घेतात. बरोबर आपल्या रेड जर्सीवाले आहेत. बरोबर आपल्या घरी आहेत. हा बरोबर परफेक्ट कॅमेरामॅनने तुम्ही तुमचा मोबाईल ऑन केला. GN नेटवर्क आणि हो हे प्रेम आहेत. सिट्टी मारलाय त्यांनी प्रेम दाखवलंय आणि बहुजन विकास आघाडीचं प्रतीक शिट्टी आहेत. त्यांचं चिन्ह शिट्टी आहेत. वरून शिट्टीचा आवाज यायला धावसंख्या धाव फलकावरती 10. पहिल्या षटकात खेळ अखेरीस सेकंड ओव्हरला सुरुवात. पहिला बॉल ड्राईव्ह केलाय. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आलं. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या धाव फलकावरती 11. 11 धावा धाव फलकावरती लागल्या आहेत. जयसाई विरार JDS जयसाई विरारने एक मोठा विजय मिळवून ते इथे आलाय. JDS देखील काही कमी नाही आहेत. ते देखील मैदानाच्या मध्ये चांगला खेळ दाखवतील यात काही शंका नाही. पुन्हा एक सिंगल आलाय आणि बरोबर दोघांचा सुरुवात जर पाहिली तर जय फॉर जर्नी. जयसाई विरारची जर्नी आतापर्यंत खूप चांगली राहिल्या आहेत. JDS ची जर्नी देखील चांगली राहिल्या आहेत. दोघांची जर्नी आहेत. तुम्ही प्रवास केला. दोघांनी प्रवास खूप चांगला केलाय. पण अजून फायनल पर्यंत कोण प्रवास करणार. बॅकफुटला गेले. फटका खेळा. हो वॉट अ फील. अगदी डायू लगावली. आपलं स्वतःचं संपूर्ण समर्पण मैदानाच्या मध्ये देत आहेत. फिल्डिंग करताना असताना मैदानावरती कसं झुकायचं, कसं वाकायचं, कसं पडायचं, कसं झुकून खेळायचं हे सर्व क्रिकेट मात्र मैदानावरती सध्या दाखवलं जात आहेत. धाव फलकावरती 13. 3 बॉलचा आतापर्यंत केस संपला. 3 बॉल बाकी. गोलंदाज पुन्हा देखील चांगला स्ट्रोक. परंतु मागच्या बॉलवरती फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळाला. या बॉलवरती मिसफील्ड. चेंडू सीमारेषेच्या पार. चौकार. लयच भारी आकाश ठरत दादाने केला आयोजन लयच भारी. स्वर्गीय शरद भंडारी चषक ठेवलाय डोंगरपाडा गावामध्ये. डोंगरपाडा गावामध्ये ठेवला. डोंगरपाड्याच्या नगरीमध्ये ठेवला आणि आज मात्र डोंगरपाडा गावातील सर्व सन्माननीय अतिथी आहेत, ग्रामस्थ आहेत, मोठ्या संख्येने आपल्या गावातील सर्व खेळाडू आहेत, मोठ्या संख्येने सर्व आले आहेत. कारण प्रत्येकाला मॅच पाहायचे आहेत. प्रत्येक जण आपलं वर्क. आज रविवारचा दिवस जसा पाहिजे तर संडेचा दिवस म्हटला तर एन्जॉय करण्याचा दिवस असतो. रविवारचा दिवस अगदी रेस करण्याचा दिवस असतो. पण काय खेळाय छान. परंतु तो मैदानाच्या बाहेर गेलाय. अमित चौधरी सरांचा बोट हवेमध्ये. फलंदाज बाद. विकेट डाऊन. गॉन. पाठीशी उभे खंबीर वीरू आकाश नसीमबाईचा आहे दादाला आधार. या क्रिकेट स्पर्धेची हवाही होते साऱ्या जिल्ह्यामध्ये. या क्रिकेट स्पर्धेची हवाही होते साऱ्या जिल्ह्यामध्ये. स्वर्गीय शरद भंडारी चषक ठेवलाय डोंगरपाडा गावामध्ये. थँक्यू. शेवटचा बॉल मैदानावर स्वर्गीय शरद भंडारी चषक 2026 आपण हा पाहतात. क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम आणि क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा. ना भूतो ना भविष्य असा क्रिकेटचा सोहळा आज या ठिकाणी रंगलाय. सिंगल घेण्याचा प्रयत्न केला मैदानावरती. शेवटच्या बॉलवरती सिंगल आले आहेत. 2 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती 18. बरेच जण आपल्या घरी मोबाईल ऑन केलाय. मोबाईलवरती युट्यूब ऑन केलाय. युट्यूबला तुम्ही GN हे नेटवर्क टाकलं तर घर बसला तुम्ही स्वतःला पाहू शकतायत, मॅच पाहू शकतायत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये भरपूर साऱ्या स्पर्धा ह्या GN नेटवर्कला तुम्ही तिथे पाहू शकणार आहात. त्यामुळे तुम्हाला त्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. शेअर, कमेंट, लाईक आणि अगदी बेल आयकॉन जे असते ना, जी घंटी असते ती घंटी वाजवली की अनेक साऱ्या स्पर्धा पाहायला मिळतील. 3ऱ्या षटकाला सुरुवात होत आहेत. कमेंट्री बॉक्समध्ये मृदुलजी मेहेर यांचा आवाज. येस, वेलकम. आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे पुन्हा एकदा आपण सहर्ष स्वागत करतोय. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 18 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. 3रं षटक मार्गस्थ आहे. पॉवर हिटिंग, पॉवर एकदम जनरेट करत असताना येतोय चेंडू. हा सीमारेखा पार. चौकार. आनंद पाटील दादा आहेत भारी सपोर्टर.
थँक्यू डीजे कुंड थांबवतो कारण एक पारितोषिक येतं आदरणीय हरिश्चंद्र पाटील मामा यांच्याकडून पारितोषिक येतं. करण जर प्रत्येक चौकार ठोकला तर करणसाठी 200 रुपयाचा प्राइस हरिश्चंद्र पाटील मामा यांच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत. ओव्हर टू मृदुलजी. यस नक्कीच खऱ्या अर्थाने एक चांगले खेळाडू आहेत हरिश्चंद्र पाटील मामा आणि त्यांच्याकडून एका ज्युनियर खेळाडूला प्रोत्साहित करण्याचं काम केलं जात आहे. 22 धावा आतापर्यंत धापकावर येत आहेत. अंकित आणि ज्याच्या बॅट मधून आता आक्रमण आपण पाहिलं चौकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल धाव धापकामध्ये येते. सिंगल धाव खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये म्हटलं जाताना की मुंबईची लाईफलाईन जशी लोकल आहे तशी क्रिकेटची लाईफलाईन ही सिंगल धाव आहे. आणि सिंगल धाव घेत असताना आता धापकावर आतापर्यंत 23 धावा धापकावर येतात. बॅफूट लेवून पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळला जातोय. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क तितकंच महत्वाचं आहे. यावेळेला अगदी हलक्या हाताने पुश केला जातोय. सिंगल धाव पुन्हा एकदा धापकामध्ये आतापर्यंत 24 धावा धापकावर येत आहेत. 2.3 चेंडूंचा खेळ आहे. अंकित यावेळेला स्ट्राईक एंडला आहे. ज्याच्या बॅटमधून एक चौकार पाहिलाय. वैयक्तिक 6 धावींची खेळी आहे आणि त्याच्या विपक्षात आता फैजान आहे. फ्लाइटेड चेंडू कॉन्क्रीट सिमेंटची विकेट आहे. अतिरिक्त बाउन्स आणि त्याला सन्मान दिला जातोय. सन्मान देत असताना सिंगल धाव पुन्हा एकदा धापकामध्ये येते. आतापर्यंत 25 धावा धापकावर आहे. 2.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. अजून देखील येणाऱ्या 8 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. सन्मानजनक परिस्थितीमध्ये आतापर्यंत जयसाई विरारचा संघ आपण पाहतोय. पुन्हा एकदा हलक्या हातानं पुश करो खुश राहो अशी परिस्थिती आतापर्यंत जयसाई विरार संघाची आहे. 26 धावा आतापर्यंत धापकावर येत आहेत. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. तिसरं षटक मार्गस्थ आहे. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये केलेलं ते परिवर्तन त्या प्रकारचं हे खेळ आतापर्यंत अंकितचा आपण पाहिलाय. आक्रमकतेचा सितारा म्हणून अंकित या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. 26 धावा धापकावर येत आहेत. जे शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. फ्लाइटेड चेंडू ऑन साइडच्या दिशेने येतोय. येणा मर्यादित क्षेत्राच्या बाहेर अर्थातच अंकितच्या खेळाला आता लागतोय पूर्णविराम. बहुजन विकास आघाडीचा नेता होता यो दमदार. हो साऱ्या गावात दादांच्या सारखा भेटणार नाही दिलदार. आज या क्रिकेट सामन्यात होईल बक्षिसांची बरसात. आज या डोंगर पाड्यात होईल बक्षिसांची बरसात. विनिंग टीमचे कॅप्टन आहेत. तर सर्वांना विनंती सर्वांनी मंचाच्या दिशेने यायचं आहेत. विनिंग टीमचे कॅप्टन विजयी संघाच्या कर्णधारांना विनंती आहेत आपण सर्वांनी स्टेज समोर यायचं आहेत. आणि चालू असलेल्या मॅच मधला जर संघ त्या मॅच मध्ये लागला तर तो सामना दुसरा होईल. ही आयोजकांनी यापूर्वीच आपल्यापर्यंत माहिती पोहोचवली आहे. त्यामुळे चिठ्ठ्यांचा ड्रॉ होतोय. आता आपण शेवटच्या सत्रामध्ये आलेलो आहोत. बॅकफुटला गेले क्रॅकिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. करण आणि हिमांशी जोडी मैदानाच्या मध्ये 27 ला 2 विकेट आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 27 लॉस ऑफ 2 आणि हा प्रेक्षक वर्ग आहे. मोठ्या संख्येने आज प्रेक्षक वर्ग आला आहेत. कोणाला जिथे जागा भेटल्या तिथे मात्र जागा अगदी आपली पकडली आपली सीट अगदी बुक केलेत आणि तिथून मात्र आनंद घेत आहेत सध्याच्या घडीला प्रेक्षक वर्ग. 3.1 चेंडू धावा फलकावरती 27. आज 3 कॅमेऱ्याचा वापर झालाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. हिमांशू तयार. जुनेदचा पुढचा बॉल हलक्या हातानं सॉफ्ट हँड अगदी ढकलून दिलाय. एक सिंगल घेतलाय. सिंगलच्या मदतीनं धावा फलकावरती झाला 28. जयसाई विरारला माहित आहेत किती रन बनवायचे आहेत. कारण टार्गेट तुमच्या मनामध्ये तुम्ही किती रन थांबवू शकताय याच्यासाठी तुमचा टार्गेट सेट असणं गरजेचं आहे. तर टार्गेट सध्या सेट करून मैदानाच्या मध्ये उतरलाय तो जयसाई विरारचा संघ. समोर जुनेदचा बॉल फटका खेळला छान पद्धतीनं. बऱ्याच वेळा जुनेदला पण पंचांच्या माध्यमातून सातत्याने ऑफिशियल अंपायर म्हणून पाहतायत. पण आज स्वतःच्या संघासाठी किंवा टीमसाठी जेडीएस साठी तो मैदानावरती खेळतोय. धावा फलकावरती 29. बऱ्याच जणांच्या नजरा इथे आहेत. बऱ्याच जणांच्या नजरा सध्या IPL मध्ये आहेत. मुंबई वर्सेस कोलकाता KKR. हलक्यानं चेंडूला पुन्हा ढकलून दिलाय. सिंगल तिथे येत असताना पाहायला मिळत आहेत. सिंगलच्या मदतीनं धावा फलकावरती 30. डिक्लेंडनची बॅटिंग रोहित शर्माची बॅटिंग तर 100च्या वरची झाली पार्टनरशिप. ही देखील IPLचा आजचा हा थरार आहे. करण स्ट्राईक एंडला. हरिश्चंद्र पाटील मामांकडून प्रत्येक चौकाराला करणला 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पाहुयात. ओहो
आलाय डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. आता शेवटचा बॉल राहिलाय. शेवटच्या बॉल वरती चित्र मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने घडेल तेही पाहण्यासारखं असेल. एका बाजूला जुनेद आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी. 5 बॉल मध्ये रन किती खर्च केले जुनेदनं? फक्त आणि फक्त 4. वा जुनेद, चांगली कामगिरी. रन 30. शेवटचा बॉल, लास्ट बॉल. जुनेद तयार. समोर करण, त्याला करायच्यात रन. करणला करायच्यात रन आणि करणनं मारलाय चौकार. आलाय हा शानदार कडक करणच्या बॅट मधून रन देणारा चौकार. पाडा गावान स्वर्गीय शरद भंडारी चषक ठेवलंय डोंगर पाडा गावान. स्वर्गीय शरद भंडारी चषक ठेवलंय डोंगर पाडा गावान. स्वर्गीय शरद भंडारी चषक ठेवलंय डोंगर पाडा गावान. होता तो आग जिल्ह्याची आग साऱ्यांची होती साथ. होता तो थँक्यू. आणि जसं जसं आता हे सामने पुढे चाललेत ना बाबा, आपल्या बिल्डिंग मधले रहिवासी देखील आता मोठ्या संख्येनं बाहेर येऊ लागले आहेत. कारण ते तिकीट महत्वाचं आहे. आता तुम्ही किती रुपयाचं तिकीट घेतलंय, किती पैशाने खरेदी केलाय. 5व्या 6व्या फ्लोअर वरती आता आलेले आमचे ते सर्व प्रेक्षक वर्ग आहेत आणि अगदी VIP आहेत, अगदी ग्रँड एंट्रीज आहेत. आमचे कॅमेरामॅन ते कॅप्चर करतील. कारण बरोबर वरती असणारे बिल्डिंग्स मध्ये जे काही प्रेक्षक वर्ग आहेत, कॅमेरामॅन अगदी त्या गोष्टी कॅप्चर करतील. बरोबर ही फॅमिली आहेत. बरोबर त्यांनी आता जेवणाचा आस्वाद घेतला. आज रविवारचा दिवस आहे. रविवार म्हटलं तर बाबा चिकन मटन किंवा मच्छी खाण्याचा दिवस आणि अशी मॅच पाहण्याचा दिवस. IPL सोडून ती ही मॅच पाहतायत किंवा इंडियन प्रीमियर लीग सोडून ती ही मॅच पाहतायत. हरिश्चंद्र पाटील मामा या ठिकाणी दाखल होत आहेत आणि मामाने काहीतरी संदेश दिलाय. सध्या ही फॅमिली आहेत आणि जसं आयोजकांनी आम्हाला म्हटलं की भरपूर सारा सपोर्ट समोरच्या बिल्डिंग्सही आहेत, त्या सोसायटीज आहेत. कारण सोसायटीनं दिलेली साथ किंवा सोसायटीनं आपल्यावरती डोंगरपडावरती दाखवलेला विश्वास प्रत्येकावरती तो खूप महत्वाचा आहे. त्याबद्दल थँक्यू सो मच. आपले मनापासून आभार आहेत. कारण आता ही स्टेप जास्त नाही, थोडा वेळ पुढे आहे. काही फायनलच्या मॅचेस होणार आहेत, काही सेमीफायनलच्या मॅचेस होणार आहेत आणि त्याच्यानंतर ही संपूर्ण स्पर्धा या ठिकाणी संपणार आहेत. पण आजच्या दिवसामध्ये मेगा स्क्रीन जी तुम्हाला पाहायला मिळते संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून, त्यामुळे त्याच्यावरती ही पाहण्याची मजा काही वेगळीच आहेत. आमचे स्क्रीन एडिटर सातत्याने टाकतायत, पण ते तुम्ही ज्यावेळी मेगा स्क्रीनवरती पाहताना त्यावेळी तो आनंद काही वेगळाच असतो. 24 बॉल 35 ची गरज आहेत. मृदुलजी काय वाटतंय, ही मॅच कशा पद्धतीने रंगणार? नक्कीच. या अगोदर आपण 38चा पाठलाग पाहिलाय, या अगोदर आपण 37चा पाठलाग पाहिलाय, परंतु आता येणारे 24 मध्ये 35चा पाठलाग करायचा आहे. जेडीएस खेळाडूंमध्ये त्या प्रकारची ती क्षमता आहे, क्वालिटी आहे आणि त्यांच्या विपक्षात विरार क्रिकेट असोसिएशन मध्ये एक वेगळं अधिराज्य असणारा जय साई विरारचा संघ आहे. सामन्याला सुरुवात लेट्स प्लेचा इशारा येतोय. येणारे 24 मध्ये 35चा पाठलाग हा धाफाक्यावर आहे. गौतम पाटील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूकडे सातत्याने एक आशाभूत नजरेनं संपूर्णतः जय साई विरारचा संघ पाहतोय. लोवर फुलटाचा चेंडू, पहिला चेंडू जुनेदनं चांगल्यारीत्या एक्झिक्यूट केला गेला होता, परंतु सिंगल धावेवर समाधान मानावं लागतंय. धावेंचा श्रीगणेश केला जातोय. जेडीएसचा संघ आहे, यंग स्टार कास्ट आहे आणि सातत्याने त्यांचा देखील एक वेगळा प्रभाव आपण विरार क्रिकेट असोसिएशन मध्ये पाहिलाय. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना 35चा पाठलाग आहे आणि त्या 35चा पाठलाग करत असताना 2 खेळाडू दुसरीकडून आपण सलामला पाहतोय. पुन्हा एकदा सिंगल धाव चांगल्यारीत्या आतापर्यंत दोन्हीकडून टाळ्या वाजतायत. दोन्ही खेळाडूंना दोन्ही संघांना आता प्रोत्साहित करण्याचं काम केलं जात आहे संध्याकाळचं सत्र. आणि यस सर, सिंगल टाक मित्रा, सिंगल. ओके, टॉप 5 आणि तिथे आपण तो देखील लॉट्स त्या देखील चिठ्ठ्या उडवणार आहोत. थोड्याच वेळात मान्यवरांच्या शुभ हस्ते त्या देखील चिठ्ठ्या उडवल्या जातील. तिथे आमचे साथी समालोचक विपुलजी पाटील ते देखील जॉईन होतील. संपूर्णतः विरार क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी असतील, संपूर्णतः आयोजक असतील. 2 खेळाडू फक्त आणि फक्त आता पाहत राहिले. येतोय चेंडू, सीमारे का पार, चौकार. साऱ्याच्या होता जीवा भावाचा नाव गाजतय जिल्ह्यात. साऱ्याच्या होता जीवा भावाचा नाव गाजतय जिल्ह्यात. स्वर्गीय शरद भंडारी
चषक ठेवलंय डोंगरपाडा गावानं स्वर्गीय शरद भंडारी चषक ठेवलंय डोंगरपाड्यात. हा थाटा माटात उत्साहात पार पडणार एक सोहळा आहे. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 7 धावा धापकावर येत आहेत. टॉप 5 आणि टॉप 5 चा चिठ्ठ्या पडल्यात ते देखील तुमच्यापर्यंत माहिती थोड्याच वेळात आम्ही पोहोचवणार आहोत. हलक्या हाताने पुश केला जातोय, सिंगल धाव, अतिरिक्त बाउन्स घेणारा तो चेंडू. जुनेत खेळाडूकडे प्रचंड मोठा एक्सपिरियन्स आहे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, पहिल्या 6 चेंडूमध्ये 10 होत्या, आता जेडीएसच्या 9 आहेत. चांगली सुरुवात आहे, फ्लाइंग स्टार्ट आहे. 35चा पाठलाग आहे, येणाऱ्या 18 मध्ये 26 धावा अजून देखील धापकावर त्या बनवायच्यात. आमच्या सोबतीनं धनंजय पाटील सर हे देखील जोडले जात आहेत. आकाश घराचं आयोजन भारी करतय बाबांच्या नावानी बाबांच्या नावानी करतय बाबांच्या नावानी. तालीम पठाण रियाज शेखची साथ आहे हो मोलाची. थँक्यू कारण पुढचं शेड्यूल महत्वाचं आहे. पुढचं शेड्यूल मी आपल्यापर्यंत पोहोचवतोय. पहिला सामना होणार आहे जय साई 11 वर्सेस व्हीव्हीएससी. पहिली मॅच जय साई 11 वर्सेस व्हीव्हीएससी. दुसरा मॅच नामा बॉयज मोरेगाव वर्सेस या मॅचचं विनर टीम. आणि मोरेगाव चॅलेंजर संघाला बाय मिळालेले आहेत, त्यांचं आपण अभिनंदन करूयात. त्यामुळे ते टॉप 3 मध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला मॅच जय साई 11 आणि व्हीव्हीएससी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्या ठिकाणी पोहोचायचे आहेत. धपलकावरती धावा झाल्यात त्या 10. आणि बरोबर ज्यावेळी चौकार आला होता ना त्यावेळी आमच्या बरोबर जेडीएसचा एक लहान आहे, तो जास्त खुश झाला होता. क्रॅकिंग शॉट खेळला, फिल्डिंग, ओहो चांगली चांगली फिल्डिंग पाहायला मिळत आहेत. बॉलला स्टॉप करण्यात आलं, बॉलला अडवलंय. तुमचं क्षेत्ररक्षण, तुमची फिल्डिंग, तुमचं प्लॅनिंग, तुमचं एक्झिक्युशन, सर्व काही गोष्टी क्रिकेटमध्ये महत्वाच्या मानल्या जात आहेत सातत्यानं. पुढचा बॉल फटका खेळण्याचा प्रयत्न केला, टॅपच्या स्वरूपाने फटका खेळलाय. तोपर्यंत एक सिंगल आहे, ते सिंगल मात्र त्या ठिकाणी कंप्लीट होईल. धावसंख्या फलकावरती ऍड होत आहे, जाऊन पोहोचतात त्या डबल 1. 11 झाल्यात. 35चा पाठलाग करायचा आहे. जय साई विरार की जेडीएस, जेडीएस की जय साई विरार, कोण कोणाच्या अगदी पुढे जाणार. बॅकफुटला गेले, मोठा शो खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विकेटचं पतन, जुनेद आउट, गॉन. वामन पाटील करती पाहुण्यांचा सन्मान. स्वर्गीय शरद भंडारी चषक ठेवलंय डोंगरपाडा गावानं. स्वर्गीय शरद भंडारी चषक ठेवलंय डोंगरपाडा. थँक्यू. सध्या डोंगरपाडा क्रिकेट क्लबचं डीसीसीचं आयोजन, बहुजन विकास आघाडी प्रेसिडेंट, डोंगरपाडा क्रिकेट क्लब पुरस्कृत कैलासवासी शरद भंडारी चषक 2020 आपण सर्वजण पाहतायत. आणि 11ला 1 विकेट मैदानाच्या मध्ये गेल्यात. विवेक गोलंदाजी ट्रॅक वरती तयार. विवेक तयार. फैजानसाठी हा बॉल, फटका खेळलाय. फिल्डिंग फिल्डिंग फिल्डिंग, खूप चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतात. बॉलला त्या ठिकाणी स्टॉप केलाय. 1 धावेत असताना पाहायला मिळतात. एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे गेल्यात. 12 धावा आतापर्यंत 12 झाल्यात. 35चा पाठलाग मैदानाच्या मध्ये करायचा आहे. हो दमखम लावायचा आहे विवेक यांनाही. बॅटरलाही मैदानाच्या मध्ये फिल्डिंग, एका हातानं बॉल अडवलाय. सध्या हा जय साई विरारचा डगाऊट अगदी प्रचंड खुश आहे, कारण 2 षटकांमध्ये धावा फलकावरती 13, टार्गेट 35 असणार आहे. एक हलकीशी 2 ऐकूया आणि पुन्हा येऊयात मॅचच्या दिशेने. 12-22. पाठीमागे ज्या गाड्या आहेत त्या विनंत्यात आपल्या बाईक आपण सर्वांनी पार्किंग मध्ये अगदी पार्क करा, तिथून काढा, कारण प्रमुख मान्यवरांचं आगमन होत आहे. प्रमुख मान्यवरांचं आगमन होत आहे, त्यामुळे प्लीज रिक्वेस्ट आहेत, आपल्या बाईक आहेत त्या बाईक तिथून काढा. पार्किंग झोन आहे त्या पार्किंग झोन मध्ये आपल्या बाईक लावा. पंचाने काय सांगितलं? पंचाने सांगितलंय पॉवर प्ले मैदानाच्या मध्ये ऑन. क्रिकेट ऐक्याचा आणि भावनेचा, संघनिष्ठेचा मेळ, जिंकण्याचा हरण्याचा सहनशीलतेचा आहे खेळ. तुम्ही ज्यावेळी चौकार मारता, विकेट घेता, हा पूर्ण टीमचा आहे सहभाग. टीम जिंकणं किंवा हारणं हा एकट्याचा नाही, सर्वांचा आहे सहभाग. कधी सुखाचा कधी दुःखाचाही चेंडू येतो, सामना मात्र करायचा असतो. कधी प्लेसमेंट तर कधी चेंडू सीमा पार मारायचा असतो. एकमेकाच्या संबंधाचा, समजुतीचा मेळ क्रिकेट म्हणजे जिंकण्याचा हारण्याचा सहनशीलतेचा खेळ.
पहिलाच बॉल फटका चाललाय सरळ मैदानाच्या बाहेर, विकेट होईल पतन, खेळाडू बाद. अगदी तुम्ही नाही जिंकत, तुमच्यात असलेली एकनिष्ठा जिंकते. तुमच्या मागे असलेला प्रचंड प्रतिसाद आणि सपोर्ट त्याला कारणीभूत असते. प्रत्येक मॅच मध्ये प्रत्येकाचा वेगवेगळा खेळ असतो. गर्व कशाला, एका मॅच मध्ये चांगला तर दुसऱ्या मॅच मध्ये शून्यावरही बाद होतो. कृष्णा मेड प्ले डिवाइन हा दैवी भातृभावतेचा खेळ आहे. जिंकण्याचा हरण्याचा सहनशीलतेचा मेळ आहे. स्वतःसाठी नाही तर टीमसाठी खेळा. संबंधाच्या ताकदीनं कधीतरी गावासाठीही खेळा. बॅकवर्डला गेले, स्ट्रोक खेळाय, छान फिल्डिंग. आज जयसाई विराटचे जे खेळाडू दिसत आहेत ना, अगदी भिंतीप्रमाणे उभे आहेत. ती भिंत पारच होत नाहीत, तशीच फिल्डिंग पाहायला मिळते मृदुलजी सध्या मैदानाच्या मध्ये. चांगली कामगिरी. रोहित पुण्याच्या गोलंदाजी ट्रॅक वरती तयार आहे. रन आतापर्यंत 14 झाले आहेत. 35चा पाठलाग करायचा आहे. डीजे सध्या तोही तापलाय, पण एक सुनीलची ती आठवण कोण विसरणार नाही. पुण्याचा खेळायचा प्रयत्न केला, फिल्डिंग केला, बॉल लढवलाय, एक सिंगल येत असताना पाहायला मिळतात. आणि सुनीलची खास करून ती आठवण होती. हरिचंद्र पाटील मामा पण बसलेले आहेत. बरोबर कोपरीच्या मैदानावरती वसईविरा प्रीमियर लीग झाली होती आणि आपला सुनीलचा डीजे होता क्यू पॉइंट वाला. भरपूर काही झालं होतं. सुनीललाही ते आठवतं, टांगा पलटी घोडे फरार, अल्टी पलटी वाला सर्व काही होतं. एक आलाय धावसंख्या धावफलकावरती 16. 35चा पाठलाग करायचा आहे. आता हे आव्हान कुठेतरी कठीण कठीण आणि कठीण होऊ लागले आहेत. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके मारायचे आहेत. वेळोप्रसंगी जर मोठे फटके नाही आले ना तर मॅच बदलणार, खेळ बदलणार. चला टॉस होणार आहेत. व्हीव्हीएससी आणि जयसाई कॅप्टन आपण यावं. पुढचा बॉल फटका खेळायचा प्रयत्न मैदानाच्या बाहेर गेलाय, विकेट होईल पतन, खेळाडू बाद. थँक्यू. रोहनचा काय विषय, रोहनला पुढे घ्या. रोहनचा काय विषय, पुढे या. डीसीसीचे सर्व खेळाडूंना विनंती आहे, सर्वांनी पुढे या. डोंगरपाडा क्रिकेट क्लबचे खेळाडू सर्वांना विनंती आहे, सर्वांनी मंचाच्या दिशेने यावं. फिल्डिंग केलंय पुण्याचा, चांगली फिल्डिंग, टाळ्यांचा गजर त्या ठिकाणी होतोय. 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. धावा धावफलकावरती 18, 16, 16ला 4. चौथ्या षटकाला सुरुवात होईल. आमचे प्रतिनिधी मृदुलजी मेहर यांचा आवाज. बहुजन विकास आघाडीचा नेता होता यो दमदार, नेता होता यो दमदार, नेता होता यो दमदार. हो साऱ्या गावात दादांच्या सारखा भेटणार नाही दिलदार, भेटणार नाही दिलदार, भेटणार नाही दिलदार. आज या क्रिकेट थँक्यू, धन्यवाद. चला संपूर्ण आता डीसीसीचा संघ आपल्याला विनंती असेल, आयोजकांना विनंती असेल, आपण मुख्य मंचाच्या दिशेनं जायचंय. आयोजकांना विनंती असेल, महत्वाची मॅचच्या दिशेने आपण वळतोय. येणारे 6 चेंडू 19 धावा धापक्यावर बनवायचे आहेत. 35चा पाठलाग होता. या अगोदर 38, 37चा पाठलाग आपण तो यशस्वी पाहिलाय. परंतु यावेळेला जेडीएस संघ येणारे 6 चेंडू 19 धावा त्या धापक्यावर बनवायचे आहेत. 6 मध्ये 5 मोठ्या फटक्यांची गरज आहे. क्रिकेटचा खेळ आणि क्रिकेटच्या खेळामध्ये सर्व काही शक्य आहे. क्रिकेटमध्ये सातत्यानं म्हटलं जातं ना की मनगटामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची ताकद, स्वप्नामध्ये जर काही इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. यश आकाश, दोन धावांची पेनल्टी असणार आहे. खेळाडू बाहेर गेला होता. कोणासाठी आहे? जयसाई, जेडीएस. जयसाई अर्थातच त्या 2 धावा मायनस केल्या जातील. आता 6 मध्ये 17 धावा धापक्यावर बनवायचे आहेत. 6 चेंडू 17 धावा धापक्यावर बनवायचे. 6 मध्ये आता
4 मोठ्या फटक्यांची गरज आहे. नशिबाची साथ देखील आपल्या बाजूने मिळते. जेडीएस संघ त्यांच्या विपक्षामध्ये आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय. हिमांशू ऍज अष्टपैलू खेळाडू. पहिला चेंडू यावेळेला चांगल्यारीत्या प्रॉपर रोहितनं केलाय फील्ड आणि स्वतः घेऊन येतोय यष्टांच्या दिशेनं. पहिल्या चेंडूवर मैदान सोडावं लागतंय खेळाडूला. यस, डोंगरपाडा नगरीतील हा सोहळा ना भूतो ना भविष्य म्हणून या स्पर्धेकडे आता एक वेगळा इतिहास म्हणून पाहिला जाईल. विरार क्रिकेट असोसिएशन मध्ये प्रथमतः कोणी बाईक आणली असेल ना तर त्या संघाचं नाव आता डोंगरपाडा क्रिकेटला बायोजित हा मानाचा हा सन्मानाचा हा चषक आपण पाहतोय. टॉप 5 च्या दिशेनं कोणता संघ जाणार आणि त्यासाठी चालणारी ही लढत ही पराकोटींची लढत आहे. परंतु यावेळेला येतोय चेंडू लगातारचा दुसरा गडी. बॅक टू द डगआउट. 4 मध्ये 16 धावांची गरज आहे. 4 चेंडू 16 धावा धापाकावर बनवायचे आहेत. यावेळेला हलक्या हाताने पुश केला जातोय परंतु येथून एक्सलेट करणं गरजेचं आहे. येथून जर का पराभूत झाला तर मात्र ही स्पर्धा खेळण्यासाठी ही मानाची ही अभिमानाची ही सन्मानाची स्पर्धा खेळण्यासाठी आपल्याला अगदी लॉंग वेटिंग अर्थातच वर्षभराची लॉंग वेटिंग करावी लागणार आहे. 3 चेंडू 16 धावा धापकावर बनवायच्यात. मॅच मध्ये औपचारिकता बाकी आहे. 2 गाड्या आता एकाच ट्रॅकवर जातात. अर्थातच एक खेळाडू अजून येतोय बॅक टू बॅक. अजून एक गडी डगआउटच्या दिशेनं. मॅच मध्ये औपचारिकता बाकी. आता क्रिकेटला खऱ्या अर्थाने एन्जॉय केलं जात आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत 17 धावा धापकावर 7 गडींच्या मोबदल्यात. डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातोय. क्रिकेटला खऱ्या अर्थानं तो आता एन्जॉय करतोय. परंतु प्रचंड मोठी मेहनत खऱ्या अर्थानं 10 ते 15 वर्षांचा जो संकट डोंगरपाड्यावर होता, ग्राउंड नव्हता आणि त्यानंतर प्रचंड मोठी मेहनत प्रत्येकाची राहिले. प्रत्येकाचा तितकाच मोठा वाटा राहिलाय. अनेक खेळाडू अनेक ग्रामस्थ असतील आणि त्यांना घेऊन आज डोंगरपाडा क्रिकेटला आयोजित हा क्रिकेटचा ना भूतो ना भविष्य असा सोहळा आपण पाहतोय. अभिनंदन टीम जय साई विरार. हार्डलक टीम जेडीएस आपण देखील या स्पर्धेमध्ये आलात. आपण देखील अतिशय चांगला खेळ केला. परंतु येणाऱ्या स्पर्धेसाठी आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. थँक्यू. चला व्हीव्हीएससी आणि जयसाई 11 लगेचच आपण टॉस घेणार आहोत. विपुल सर, त्या अगोदर आपण प्लेअर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव मिस्टर रोहित. अतिशय चांगली गोलंदाजी, तिखट मारा, कंजूस मारा, वैयक्तिक 3 गडी बाद करत असताना फक्त आणि फक्त 3 धावा खर्ची पडत असणारा खेळाडू